मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला योजनेमध्ये अपात्र का होत आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। हे पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः समजणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ तुमचे सुरू राहणार आहे की बंद होणार आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे। गरजू गरीब कुटुंबातील महिला, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे, अशा सर्व गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। ही योजना महाराष्ट्र राज्यात राहत असलेल्या महिलांकरिता आहे आणि महाराष्ट्र राज्यातील महिलांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता योजनेमध्ये अर्ज केलेले आहे। अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात। परंतु आता योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन करण्याचे काम सुरू झालेले आहे आणि या व्हेरिफिकेशनमध्ये पडताळणीमध्ये ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र नाही, अशा महिलांना अपात्र करण्यात येत आहे। त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येत आहे। अर्ज भरत असताना महिलांनी जे हमीपत्र दिलेले आहे आणि हमीपत्रामध्ये जे निकष आहे, त्या निकषामध्ये ज्या महिला पात्र नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काय निकष आहे आणि महिलांनी भरून दिलेले हमीपत्र यामध्ये कोणते निकष आहे, ते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। हे समजण्याकरिता अर्ज करत असताना सोबत दिलेले हमीपत्र पाहणे गरजेचे आहे। या हमीपत्रामध्ये काय निकष आहे हे तुम्ही मोबाईल स्क्रीनवर पाहू शकता। हे पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः समजणार आहे। आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना तुम्ही जो हमीपत्र लिहून दिलेला आहे त्यामध्ये काय निकष आहे। आता पहा, सर्वात पहिले म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेली महिला, यामध्ये काय निकष आहे पहा। माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, असे या ठिकाणी नमूद केलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक नसायला पाहिजे। तुम्ही जरी वार्षिक उत्पन्न जे काही दाखविले असेल, परंतु 2.5 लाखापेक्षा जास्त जर तुमचे उत्पन्न असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये तुम्ही बसत नाही। माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रात सूट देण्यात यावी। तर पहा, ज्या महिला उत्पन्नाचा दाखला उपलब्ध करू शकत नाही, म्हणजे अशा महिलांकरिता यामध्ये सूटसुद्धा देण्यात आलेली आहे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्या महिलेच्या कुटुंबाकडे आहे, ज्या महिलेकडे आहे, अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। यानंतर पहा काय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रुपये 2.5 लाखपेक्षा कमी आहे। मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत। माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत नाही। माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भरत असताना तुम्ही जे हमीपत्र दिलेले आहे, त्या हमीपत्रामध्ये असे सर्व निकष आहे आणि तुम्ही हे सर्व काही मान्य केलेले आहे। आता पहा, हमीपत्रामध्ये जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे महिलांच्या अर्जाची पडताळणी होत आहे आणि योजनेचा अर्ज भरत असताना सोबत दिलेला हमीपत्र जो आहे त्यामधील जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे ज्या महिला पात्र नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र करण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अपात्र होण्याचे कारण हेच आहे की अर्ज भरत असताना तुम्ही जे हमीपत्र दिलेले आहे, हमीपत्रामध्ये जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। परंतु यामध्ये ज्या महिलांनी दिलेले हमीपत्र पात्र आहे, अशा कोणतीही महिलेचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद होणार नाही।
पात्र असलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरूच राहणार आहे आणि म्हणून ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे, दिलेले हमीपत्र खरे आहे, त्या महिलांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.